राजकारणाचा दर्जा नेमका कुठे खालावत चाललाय? दोन राजकीय नेते जेव्हा एकमेकांच्या संघर्षामध्ये एका महिला अभिनेत्रीला ओढतात आणि चक्क व्यासपीठावरनं दुहेरी अर्थाची भाषा वापरतात आणि तेव्हा ते केवळ राजकीय अपयश नसतं तर ते असतं सामाजिक नैतिकतेचं अधःपतन। तमिळनाडूच्या राजकारणामध्ये सध्या कावेरी नदीच्या पाणी प्रश्नावरनं वातावरण तापलंय आणि हे आधीच वातावरण तापलेलं असताना त्यात एका अश्लील नाही म्हणता येणार आपल्याला, पण एका वक्तव्यामुळे मोठा वाद पेटला। राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि डीएमकेचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी थलपती विजय यांच्यावर राजकीय निशाणा साधला आणि प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्याबद्दल थेट जाहीर सभेत असभ्य आणि दुहेरी अर्थाची टिप्पणी केली। नेमकं काय घडलं? तंजावरच्या सभेमध्ये ही संपूर्ण घटना घडलेली आहे। कावेरी पाणी प्रश्नावरनं एक आंदोलन आयोजित केलं होतं आणि तिथं नेतृत्व करत होते उदयनिधी स्टॅलिन। या सभेला ते संबोधित करताना म्हणाले, कावेरीच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री तोंड उघडायला तयार नाहीत, त्यांना फक्त विरोधी पक्षावर खोटे खटले दाखल करण्यात रस आहे। स्टॅलिन बोलत असताना गर्दीतल्या काही लोकांनी अचानक त्रिशा अशी घोषणाबाजी सुरू केली आणि या घोषणा ऐकून उदयनिधी क्षणभर थांबले, हसले आणि थेट मायक्रोफोनवरनं म्हणाले, पाणी इतरत्र पोहोचो किंवा न पोहोचो, मात्र तिथे पोहोचायला हवं, मला कावेरी म्हणायचं होतं। आता त्यांच्या या विधानानंतर तिथं उपस्थित असलेल्यांमध्ये हशा पिकला आणि टाळ्याही वाजल्या, पण या एका वाक्यानं संपूर्ण तमिळनाडूमध्ये संतापाची लाट उमटली आहे। सगळ्याच स्तरातनं तीव्र संताप होतोय आणि कारवाईचीही मागणी झाली। एका प्रसिद्ध अभिनेत्रीबद्दल आणि महिला कलाकाराबद्दल सार्वजनिक व्यासपीठावरनं अशा दर्जाची भाषा वापरल्यामुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर तुफान टीका केली आहे। थलपती विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम या पक्षानं या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आणि म्हटलं, राजकारणामध्ये अशी भाषा आणि महिलांचा असा अपमान करणारी भाषा पूर्णपणे अमान्य आहे। दुसरीकडे भाजपनं सुद्धा या विधानाला अश्लील ठरवलंय आणि उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर कायदेशीर कारवाईची कडक मागणी केली आहे। एका सामान्य नागरिकाचा आणि पत्रकाराचा थेट सवाल इथं मुद्दा केवळ दोन राजकीय पक्षांमधला उरलेला नाहीये। बघा, पत्रकार प्रश्न उपस्थित करतील किंवा नाही करतील, मात्र राजकारण कोणत्या थराला गेलेलं आहे? मुद्दा हा आहे की जेव्हा कावेरीच्या पाण्यासारखा हजारो शेतकऱ्यांच्या जीवाशी जोडलेला अत्यंत गंभीर प्रश्न ऐरणीवर असतो, तेव्हा त्यावर धोरणात्मक चर्चा सोडून अशा प्रकारे एखाद्या महिलेच्या नावाचा वापर करून हलके आणि विकृत विनोद करणं कितपत योग्य आहे? माजी उपमुख्यमंत्र्यांसारख्या उच्च आणि जबाबदार पदावर राहिलेल्या नेत्यानं जाहीर सभेत अशी भाषा वापरणं हे राजकीय संस्कृतीला कलंक लावणार आहे। राजकीय यबैर किंवा स्पर्धा थलपती विजय यांच्याशी असू शकते, पण त्यात त्रिशा कृष्णन यांच्यासारख्या कलाकाराला ओढून त्यांचा अवमान करण्याचा अधिकार यांना दिला कोणी? तुम्हाला काय वाटतं? राजकीय व्यासपीठावरनं महिलांबद्दलची अशी टिप्पणी करणाऱ्या नेत्यांवर कडक कारवाई व्हायला हवी आहे का? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट करून सांगा।